नमस्कार, मी प्राजक्ता। आज मी आपल्यासमोर एक विषय घेऊन आलेली आहे, ज्या विषयाने आपल्या महाराष्ट्रात फार थैमान घातलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रातील लोक या विषयाने फार त्रस्त आणि भयभीत झालेले आहेत। तो विषय म्हणजे बिबट्या। आपल्याला माहीतच आहे की बिबट्याच्या हल्ल्यांमुळे अनेक पुरुष, महिला आणि लहान मुले आपला प्राण गमावून बसलेली आहेत आणि या बाबतीत आजपर्यंत ठोस अशी उपाययोजना केलेली दिसून येत नाही। तर आपल्यातीलच एका व्यक्तीने बिबट्याच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठीची एक छोटीशी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण त्यांना इथे बोलावून त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात की ती उपाययोजना काय आहे। मी अशोक धर्मा लांडगे, मी पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त झालो आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बिबट्याने धुमाकूळ घातला आहे। सर्व पुणे ग्रामीण भाग असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जे जंगल असतील, वन असतील, यामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला आणि यात कित्येक महिला, पुरुष, मुले मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र भयभीत झालेला आहे। तर ह्या दृष्टिकोनातून मी जेव्हा हे पाहायचो तर माझ्या मनाला खूप वेदना व्हायची की आज आपण 21व्या शतकात जगतोय आणि आजही आपण या गोष्टीवरती विचार करू शकत नाही किंवा आपल्याकडे उपाय सापडत नाही। आणि यापासून मी गेल्या 2 वर्षापासून मी फार विचार करत होतो की काय करावं म्हणजे आपल्याला याच्यावरती उपाय आपल्याला सापडेल। आणि ह्याच्यातूनच माझ्या मनात एक कल्पना सुचली की आपण असं काहीतरी करूयात की जेणेकरून बिबट्याचे जे शेतकरी शेतावर कामाला जातात, ज्या महिला शेतावरती कामाला जातात, जे लोक रस्त्याने ये जा करतात, गाडीवरती बाईकवर असतात, तर ह्या लोकांचं संरक्षण व्हायला पाहिजे बिबट्यापासून। आणि त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आणि मी एक शर्ट शिवलाय, तो जो जाड कपड्यापासून आहे आणि त्याला खिळे लावलेले आहेत। आणि ह्याचाच एक शर्ट शिवलाय। मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून की बिबट्यापासून तुमचं, मी असं म्हणू शकत नाही की संपूर्ण संरक्षण, पण एक बिबट्या तुमच्यापासून लांब जाईल। ह्या शर्ट घातल्यानंतर बिबट्याला तुम्हाला स्पर्श करण्याला अडथळा निर्माण होईल आणि बिबट्या हल्ल्यापासून लोकांचं संरक्षण होईल। आणि त्यामुळे मी हा शर्ट शिवलेला आहे। मी आपल्याला तो शर्ट दाखवतोय, बघा तुम्हाला कसा वाटतोय तो। तर हा मी बनवलेला शर्ट आहे। तर याच्या बाह्याला मी खिळे लावलेले आहेत, इथेही मी खिळे लावलेले आहेत, याच्या पाठीमागे खिळे लावलेले आहेत आणि ह्या डोक्याला, ह्या मानेला खिळे लावलेले आहेत। ह्या मानेला खिळे लावलेले आहेत। जेव्हा वाघ बिबट्या आपल्यावरती हल्ला करतो, तो शक्यतो पाठीमागून हल्ला करतो, तो पुढून हल्ला करत नाही। आणि जर पुढून हल्ला झाला तर आपण सावध असतो आणि जर आपण त्यावेळेस उभा राहिलो तर बिबट्या हल्ला करणार नाही, आपण त्याच्याकडे पाहिलं तर। आणि समजा आपण चुकून असं वळालो, आपण पाठमोरा झालो आणि आलो आणि बिबट्याने जर आपला हल्ला केला तर हे खिळे जे आहेत ते बिबट्याला लागतील, ते खिळे बिबट्याला लागतील आणि तो तुमच्या जवळच येणार नाही, त्याला जमणारच नाही तुम्हाला स्पर्श करणं। आणि ऑटोमॅटिकली तो तुमच्याजवळ लांब राहील आणि तुमचा मानेपर्यंत तो पोहोचू शकणार नाही। जरी तुम्ही बसलेला आहात, समजा असा बसला, तुम्ही काम करताय आणि तुम्ही असं शेतामध्ये काम करता, मागून जर बिबट्याने तुमच्यावर हल्ला केला तर तो तुमच्याजवळ येणार, खिळे त्याला टोचतील आणि तो तुमच्याजवळ येणारच नाही। आज तुम्ही बाईक चालवताय, बिबट्याने जर समजा मागून तुमच्यावर हल्ला केला तरी त्याला खिळे येतील, तो बाजूला होईल। म्हणजे ह्या खिळ्यांमुळे त्या बिबट्याचा तुमच्यावर कुठल्याही प्रकारे तो अटॅक करू शकणार नाही, तुमची मान पकडू शकणार नाही, कारण माने हिथं खिळे लावलेले आहेत आपण आणि बिबट्या हिने मान पकडतो। तर बिबट्या कधी पण जबडा मोठा असतो, त्यामुळे तो हिथं जरी पकडलं तर त्याचे हिथं खिळे टोचणार, त्याच्यामुळे तो बिबट्या तुम्हाला कधीही तुमच्या जवळपास येणार नाही। जरी आला तरी त्याने जर तुम्हाला हिथं धरलं तरी तो लगेच सोडणार, तुम्हाला त्याचा कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही। आणि हे तुम्ही बाईकवर जरी हे घालून बाईकवर चालणार असला
तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुम्हाला त्याच्यापासून कुठलाही धोका होणार नाही. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. जर आपल्याला ह्याच्यामध्ये काय सुधारणा करता आपण कमेंट्समध्ये सांगावं. आणि हा घरच्या घरी बनवता येणार आहे. ह्याला काही जास्त खर्च येत नाही. थोडासा जाड कपडा घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारचे खिळे लावून, अशा प्रकारचे पाठीमागे खिळे लावलेत, अशा प्रकारे मानेला खिळे लावून याची टोपी केली, आतमध्ये थोडासा जाड एखादा कपडा टाकून त्याला असे खिळे लावले, तर मला वाटतं तो पूर्णतः व्यवस्थित होऊ शकेल. तर अजून काय विचार असं विचारू शकता? एक प्रश्न असा होता की तुम्ही शर्टाच्या पुढे खिळे का नाही लावलेत? त्याचं कारण असं आहे की आपण जर पुढे शर्टाला खिळे लावले, शक्यतो बिबट्या तर मागून शक्यतो हल्ला करतो. बिबट्या पुढून हल्ला कधीच करत नाही. आणि पुढे जर खिळे लावले तर ते आपल्याला पोटाला टोचण्याची किंवा आपल्या शरीराला अपाय होण्याचा संभव असतो. म्हणून मी इथं खिळे लावलेले आहेत. आणि समोर खिळे लावण्यामुळे असा कुठलाही फरक पडणार नाही. जास्त म्हणजे आपल्याला या दंडाला आणि मान आणि पाठ ह्या बाजूलाच खिळे लावण्याची जास्त गरज आहे. म्हणून आपण ते खिळे लावलेत. आणि याच्यामुळे तुम्ही कुठलंही काम करू शकता, कुठली हालचाल करू शकता, काहीही तुम्ही काम करू शकता. याच्यामुळे पुढे खिळे नसल्यामुळे तुम्हाला कसली अडचण, तुम्ही बसू शकता, तुम्ही असं बसूही शकता, जागेवर बसू शकता, तुम्ही तुमचं बसून काम करू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही अडचण येणार नाही. पण जर इथं खिळे लावले तर तुम्हाला पोटात खिळे असे आडवे होऊन खिळे घुसतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. म्हणून मी पुढं कोणत्याही प्रकारचे खिळे लावलेले नाहीत. आणि त्यामुळं मी फक्त एवढंच खिळे लावत. हां, यात मला आणखी तुम्हाला एक सांगायचं आहे की जनावरांसाठी सुद्धा हे आपण उपाय करू शकतो. जर जनावरांचा मानेचा मोठा पट्टा केला, जनावरांच्या मानेला मोठा पट्टा केला आणि त्याला असे मोठमोठे खिळे लावले, तर मला वाटतं यात जनावरांचंही संरक्षण होईल. कारण बिबट्या जनावरांची मानच पकडतो. तर मला असं वाटतं की जर तुम्ही मोठे पट्टे केले आणि ते जनावरांच्या गळ्यामध्ये खिळे लावून बांधले तर कदाचित बिबट्या त्यांचंही संरक्षण जनावरांचंही होऊ शकेल असं मला वाटतं. तर आम्ही तुमच्या ह्या संरक्षक शर्ट बद्दल माहिती घेतली. तो आम्हाला फार आवडलेला आहे. तो खूप छान आहे. आणि आम्ही अशी आशा व्यक्त करतो की या संरक्षक शर्टचा उपयोग आपल्या जनतेला होईल आणि त्यांचं बिबट्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण होण्यास मदत होईल. आणि तुम्ही त्याबद्दल आम्हाला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद.